चिमण्यांचे स्थलांतर. एक छोटेसे सुंदरसे गाव होते. त्या गावामध्ये एक छोटीशी चिमणी राहत असे. त्या चिमणीचा संपूर्ण परिवार तिच्यासोबत त्याच गावात राहत असे. तिच्या त्या परिवारासोबतच तिचे बरेचसे मित्र त्या गावात आनंदाने सुखासमाधानात राहत होते. त्या गावामध्ये त्या चिमण्यांना खायला भरपूर अन्न मिळत असे, पाणी मिळत असे आणि त्या तिथे सुखासमाधानाने राहत होत्या. पण हळूहळू उन्हाळा संपला आणि थंडी वाढायला लागली. शेतात धान्य कमी झाले, झाडावर दाणे कमी दिसू लागले. चिमण्यांची काळजी वाढतच चालली. त्यावेळेस चिमण्यांची आई आपल्या पिल्लांना म्हणाली, आपल्याला काळजी करण्याचे कारण नाही. आता आपल्याला नवीन जागी स्थलांतर करायला हवे. अशा जागी जाऊ जिथे आपल्याला अन्न, पाणी आणि उबदार हवामान मिळेल. सगळ्या चिमण्या एकत्र जमतात. मोठा थवा तयार होतो. त्या सगळ्या चिमण्या एकमेकींना सोडत नाहीत. आकाशात उंच उडत उडत त्या चिमण्या दूरवरच्या शेताकडे एका हिरव्यागार प्रदेशात पोहोचतात. प्रवासात थकलेल्या चिमण्या कधी झाडावर विसावतात, तर कधी तलावाजवळ बसतात. सगळ्या चिमण्यांची पिल्लं त्यांच्याबरोबरच असल्यामुळे सगळीच पिल्लं आणि सगळेच पक्षी सुखरूप असतात. नवीन गावात गेल्यानंतर त्यांना आपल्या पिल्लांसाठी अन्न मिळू लागते. तिथे धान्य, पाणी भरपूर असल्यामुळे चिमण्या उबदार ठिकाणी जाऊन सुखावतात. त्यांना खायला पोटभर अन्न मिळते. त्यांच्या पिल्लांना खायला अन्न आणि प्यायला पाणी मिळते. चिमण्यांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्या सगळ्याच चिमण्यांचे प्राण वाचले. त्यांना आणि त्यांच्या पिल्लांना निवारा मिळाला. म्हणून स्थलांतर करणे हे नेहमीच चांगले असते.